राष्ट्रवादी कोणाची याबाबत निवडणूक आयोगात अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। पुन्हा निकाल लागणार की पुन्हा नवीन तारीख येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। शरद पवार गट की अजित पवार गट, नेमकी राष्ट्रवादी कोणाची, चिन्ह कोणाचं, या बाबतीत सध्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रासाठी राजकीय दृष्ट्या आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा। राष्ट्रवादी कोणाची याबाबत निवडणूक आयोगामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या बाबतीतचे निकाल काही हाती लागतात की पुन्हा नवी तारीख दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। अजित पवार गटाकडून नीरज कौर आणि मनिंदर सिंग बाजू मांडणार आहेत, तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी आपली बाजू मांडणार आहेत। राष्ट्रवादी कोणाची निवडणूक आयोगात सुनावणीला अखेर सुरुवात झालेली आहे। सुनावणीसाठी शरद पवार हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। या सुनावणीसाठी शरद पवार त्या ठिकाणी, अजित पवार गटाकडून सुनील तटकरे, रुपाली चाकणकर या उपस्थित आहेत। अजित पवार गटानं बोगस कागदपत्र सादर केलेली आहेत। शरद पवार गटाचा आयोगासमोर दावा आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझे सहकारी चेतन नणावरे माझ्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, अत्यंत महत्त्वाच्या अशा सुनावणीला सुरुवात झालेली आहे। सध्याची त्या ठिकाणचे ताजे अपडेट काय आणि नेमका कोणाचा, कुठल्या गटाचा युक्तिवाद सध्या सुरू आहे? निश्चितच एकंदरीत शरद पवार गटाकडून हा युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। या सुनावणीमध्ये सर्वप्रथम ज्या प्रकारची मागणी करण्यात आलेली होती आणि गेल्या सुनावणीमध्ये त्या प्रकारे अजित पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आलेला होता आणि तात्काळ जी ही सुनावणी आहे ती संपवण्याचीही विनंती करण्यात आलेली होती। त्यावेळी निवडणूक आयोगाने सक्त नाराजी व्यक्त केलेली होती। त्यानंतर शरद पवार गटाने आता युक्तिवाद करताना थेट अजित पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रांवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। ही कागदपत्रे खोटी असल्याचा युक्तिवाद जो आहे तो शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे। त्यामुळे आता याला प्रत्युत्तर म्हणून या कागदपत्रांची पडताळणी होते का, अजित पवार गट त्याची सत्यता आणि वैधता कशा प्रकारे सिद्ध करते हे पाहावं लागेल। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ज्या प्रकारचा निकाल दिलेला आहे की 31 जानेवारी 2024 पर्यंत विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी सांगितलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नेमका राष्ट्रवादी पक्ष कुणाचा आहे, चिन्ह कुणाचं आहे, या संदर्भातील निवडणूक आयोगाचा निकाल ज्याचा दाखला असेल तो सर्वाधिक महत्त्वाचा असेल। त्यामुळे आत्ताच्या निवडणूक आयोग होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। आज निवडणूक आयोग तात्काळ निर्णय देत आहे की दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून पुन्हा काही नव्याने कागदपत्र तपासणी असेल किंवा कागदपत्र सादर करण्याची संधी देते हे पाहावं लागेल। करण, नक्कीच चेतन, अत्यंत महत्त्वाची अशी ही अपडेट आहे। अजित पवार गटाकडून सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर या उपस्थित आहेत अशी माहिती मिळते। शरद पवार गटाकडून शरद पवार स्वतः उपस्थित आहेत। शरद पवार यांच्या व्यतिरिक्त अन्य कुठले कुठले नेते सध्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत? निश्चितच शरद पवार गटाव्यतिरिक्त अजित पवार गटाकडून स्वतः सुनील तटकरे असतील, रुपाली चाकणकर असतील, असे दिग्गज नेते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि स्वतः युक्तिवादामध्ये कुठेतरी ते प्रत्यक्ष सुनावणीमध्ये सामील झालेले आहेत। आता एकंदरीत दोन्ही गटांच्या युक्तिवादाआधी सर्वप्रथम शरद पवार गटाच्या नक्की चेतन, तू आपल्यासोबत जोडलेलाच राहा। आपल्यासोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ मंजुनाथ कक्कलमेली जोडलेले आहेत। मंजुनाथजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। खरं तर निवडणूक आयोगामध्ये अत्यंत महत्त्वाच्या अशा सुनावणीला सुरुवात झालेली आहे, मात्र दोन्ही गटाकडून वारंवार आम्हीच खरी राष्ट्रवादी असा दावा केला जातो। यात काय सत्यता आणि निकाल काय लागू शकतो याबाबत काय सांगाल? नक्कीच सध्या ज्या पद्धतीने प्रकरण पुढे जातीये आणि आपण गेलच्या वेळी ज्या प्रोसिडिंग झाल्या तर त्याच्यावर थोडंसं एक लक्ष दाखला तर सध्या निवडणूक आयोगापुढे सर्वात पहिल्यांदा आणि मोठा प्रश्न हा आहे की राष्ट्रवादी पक्षामध्ये उभी फूट आहे का, दोन गट आहेत का, हे पहिल्यांदा त्यांना डिसाईड करावे लागेल। कारण शरद पवार साहेबांचा गट एक सांगतोय की आमच्यामध्ये फूट नाहीये, आमच्यामधील काही आमदार बाजूला गेलेले आहेत। याचाच अर्थ ते फूट आहेत याचा मंजुरी देत नाहीत किंवा त्याला कुठेतरी संमती देत नाहीत। त्या अनुषंगानं सध्या निवडणूक आयोगापुढे सर्वात मोठा प्रश्न असा असेल की यांच्यामध्ये कुठे फूट आहे का, राष्ट्रवादी पक्षापुढे कुठे फूट आहे का, दोन वेगवेगळे गट इथं उपस्थित आहेत का। जर असं असेल तर कोणाचा बलाबल काय आहे, ह्या सगळ्यांचा निरसन हा पुढे असेल। परंतु तुर्तास आजच्या हिअरिंग मध्ये तरी या पक्षामध्ये उभी फूट आहे का यावर निर्णय किंवा त्यावर आयुक्तालयावरून पुढे एक निर्णय येणं अपेक्षित आहे। त्याच्यानंतर पुढील जे काही प्रोसिडिंग असतील त्या अनुषंगाने कागदोपत्र दाखल करणं आणि त्या पुढे युक्तिवाद आणि त्याच्यानंतर निर्णय, ज्या पद्धतीने शिवसेनेचं काही प्रोसिडिंग चाललेलं आहे त्या अनुषंगाने हा काहीसा भाग पुढे येण्याचं दाट शक्यता आहे। नक्कीच मंजुनाथजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। तर सुनावणीसाठी शरद पवार त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मी पुन्हा एकदा माझे सहकारी चेतनकडे जाणार आहे। चेतन, पक्ष आणि चिन्हाबाबत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुढील तारीख दिली जाते का, आज निकाल लागतं, याबाबत ही सर्वांच्याच मनात उत्कंठा आहे। याबाबत सविस्तर काय सांगशील? निश्चितच, कारण याआधी शिवसेनेच्या ही चिन्ह आणि पक्षासंदर्भात आपण पाहिलं होतं की निवडणूक आयोगाकडे दीर्घकाल एक सुनावणी सुरू होती।
आणि त्याच पार्श्वभूमीवर सुनावणीलाही प्रदीर्घ काळ लागतं का हे पाहावं लागेल. मात्र ज्या प्रकारचा हस्तक्षेप सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे आणि विधानसभा अध्यक्षांकडे आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण आहे आणि 31 जानेवारीची जी मुदत दिलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोग सुद्धा कुठेतरी तात्काळतेने या संदर्भातील निकाल देत आहे का याकडे सर्वांचं लक्ष असेल. कारण राष्ट्रवादीच्या आमदारांचा जो मुळात अपात्रतेचा मुद्दा आहे तो सर्वस्वीपणे पक्षाची धुरा कुणाकडे आहे यावरती सिद्ध होणार आहे. आणि आपण जर पाहिलं असेल तर जी फूट राष्ट्रवादीमध्ये पडली त्याच्या आधीच 2 दिवस आधी एकंदरीत अजित पवार यांनी शपथविधीचा अर्ज केलेला होता निवडणूक आयोगामध्ये आणि त्यामुळेच कुठेतरी पक्षाच्या घटनेनुसार आता कार्यकारी सदस्य असतील एकंदरीत जी पक्षाची संपूर्ण रचना आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक बहुमत जे आहे ते कोणत्या गटाच्या बाजूने आहे त्यानुसार पक्षाचा अध्यक्ष ठरणार आहे. त्यामुळे एकूणच आता दोन्ही गटाकडून कोणत्या प्रकारची कागदपत्र सादर केली जातात आणि त्याच्यावरती मग निवडणूक आयोग काय निर्णय घेतं याकडे सर्वांचंच लक्ष असेल. करण नक्की चेतन, खरं तर शरद पवार गटाकडून अजित पवार यांचे जे कागदपत्र आहेत ते बोगस कागदपत्र सादर केलेले आहेत अशा प्रकारचा आरोप करण्यात आला. याबाबत सविस्तर काय? निश्चितच जो युक्तिवाद केला जात आहे त्यामध्ये पक्ष आणि चिन्ह दोन्हीही आपल्याकडे धुरा राहावी असा कयास एकंदरीत या युक्तिवादामधून दिसून येत आहे. मात्र ज्या प्रकारची रचना आपण राष्ट्रवादीची पाहिली तर स्वतः कार्याध्यक्षपदी असलेले प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे सारखी कार्यकारिणी सदस्य असतील अशी दिग्गज मंडळी जी आहेत ती सर्व अजितदादांसोबत आपण गेल्याचं पाहिलेलं आहे. या उलट सुप्रिया सुळे आणि कुठेतरी जयंत पाटील सारखे सदस्य आहेत ते शरद पवारांसोबत आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला आमदारांची संख्या जर पाहायचं झालं विधिमंडळात गटनेतेपद म्हणून तर आमदारांची सर्वाधिक संख्या ही अजित पवारांनी सिद्ध केलेली आहे. जवळपास 40हून अधिक आमदारांनी आपली प्रतिज्ञापत्र अजित पवार यांच्या बाजूने दिलेली आहेत. त्यामुळे 2/3 बहुमत जे लागतं. नक्कीच चेतन, खूप खूप धन्यवाद. वेळोवेळी याबाबतची अपडेट तुझ्याकडनं घेतच राहू. मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.